मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 60. बड़े अच्छे लगते हैं. जान, आंखें तो खोलिये. डोळे बंद करूनच त्याच्या हृदयाचे ठोके ऐकणाऱ्या तिच्या पापड्यांवर अलवार फुंकर. का झोपू दे की मला शांत. डोळे किलकिले करतच विचारलं. झोप नव्हतीच डोळ्यावर. असंच त्याच्या भारदस्त कुशीत बसून राहायचं होतं. तिचं जवळ असणं आनंददायीच होतं त्याच्यासाठीही, पण बोलकी तिथली गप्प का, आणि तिच्या बडबडीशिवाय त्याचं मन रमणारच कसं. ओ, अभी सोकर रातभर जागने का इरादा है. खट्याळ कुजबूज कानात. आणि जागून काय करायचं. तिचाही मस्करी मूड. थोडंसं हसत थोडंसं लाजतच विचारणं. तारे गिनेंगे और क्या. त्याचंही मिश्किल उत्तर डोळे मिचकावत. हो का, मोजूया. हा, आज रात्री तेच करूया. पापण्या फडफडत मान डोलावतच तिचंही चिडवणं. रिअली, आज रात्री. गुदगुल्या केल्या हळूच कमरेला, आणि त्याचा हात दूर करत खळाळणारं हसू कसं बसं अडवणं. दिवसेंदिवस तिचा वाढणारा नटखटपणा त्याच्यासाठी अगदीच गोड गोड, आणि त्याचं वाढणारं धाडसही तिला हवं हवंसं. खिशातून मोबाईल बाहेर आलाच. ही गोड आठवण तरी फोटो रूपात नक्कीच साठवून ठेवता येईल. गाडीत आजपर्यंत दोघांच्या मध्ये पर्स, लॅपटॉप, बॅग, ब्लेझर, लक्ष्मण रेखा असायची. नाहीतर बरेचदा मनोज भाईंचा पहारा. ऑफिसला जाता येता हे असे एकमेकांच्या मिठीत बसणे अशक्यच. पण आज दीदी आणि जिजाजींच्या सान्निध्यात थोडेसे रिलॅक्स दोघेही. त्यांच्यासारखेच बिनधास्त होत भर दिवसा पहिल्यांदाच दोघातील पर्सरूपी लक्ष्मण रेखा पुसली गेली, आणि कारमधील गोड मिठी कॅमेराच्या तिजोरीत बंद झाली. आता कसे खुश आहात, मग सकाळी का रागवलात माझ्यावर. चापट देत जाप विचारलाच. एकतर सर्वांसमोर रागात पाहणं आणि पुन्हा चिडचिड करत बोलणं. आपने 2 घंटे वेस्ट किए, इसलिए आपण 9 वाजता पोहोचलो असतो रिसॉर्टवर. हातातलं घड्याळ नाचवतच त्याचीही तक्रार. हे बरे, सारखा मिनिटाचा हिशोब सांगणार का तुम्ही मला. लटक्या रागात डोळे बारीक झालेच. हाँ, हर एक पल पल का हिसाब है हमारे पास. गोबरे गाल ओढल्याशिवाय राहावेनाच. अच्छा, आणि त्या हिशोबाचे काय करणार. राजीव, हर एक क्षण तुमच्या सोबतच राहायचं का मी. हा हट्ट भलताच गोड आहे. वेस्ट किया हुआ एक एक पल आपको रिएम्बर्स करना है. त्याचं वित्तीय भाषेतील उत्तर. ओ, मी भरपाई करायची का, आणि ती कशी. त्याच्या निळसर पांढऱ्या फ्लॅनेल शर्टच्या बटनांशी खेळतच लाडीक प्रश्न. यहाँ बताओ, या रिसॉर्ट पर. तिच्या मोकळ्या दंडावर बोटांनीच गोल गोल गुदगुल्या. नकाच सांगू, मी काही रिएम्बर्स करणार नाही. अंगठा दाखवत इवलीशी जीभ काढून चिडवलं. बट आपको तो मीठी पनिशमेंट पसंद है ना. दंडावरचं बोट गालांवर फिरलंच. गप्प बसा. डोळे मोठे करत गोड हसली. राजीव, आपण कुजबुजत बोलतोय तरीही दीदी जिजाजी आहेत पुढे, विसरू नका. वाय, अब क्या हुआ, कल तो बहुत प्यारा रहा था. गालावर तिचा हात फिरवत गोड पापीची आठवण करून दिलीच. आपण कारमध्ये आहोत, समजतंय ना. तिनेही आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव करून दिली. तो क्या. भुवया उडवल्या हसत, आणि तिकडे FM वर किशोर कुमारजी गाऊ लागलेच. खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों, इस दुनिया से नहीं डरेंगे हम दोनों. प्यार हम करते हैं चोरी नहीं, मिल गए दिल जोरा जोरी नहीं. हम वो करेंगे दिल जो कहे, हमको जमाने से क्या. आणि त्यानंतर तिचं डोळे झाकून खळखळून हसणं.
आणि त्याचं तीच मिठी घट्ट करत खदखदून, ये गाना तुम दोनों के लिए है. रिधिमाचं वळून पाहत डोळा मारणं आणि ही हळूच मिठीतून सुटत दूर झाली. पण तोही तेवढाच जिद्दी. ती तिच्या खिडकीशी आणि साहेबही स्वतःची खिडकी सोडून तिच्या निकट. तितली, अब तो बिलकुल ही नहीं छोडूंगा आपको. पुन्हा खांद्यावर हात, डोक्याला डोकं टेकवत, मी तर खिडकी बाहेर पाहतोय असं भासवणं. राजीव, तुमच्या जिद्दीपुढे मी हरतेच नेहमीच, पण आवडतं हे हरणं. मुंबई शहर मागे पडलेलं आणि रस्त्याच्या दुतर्फा हिरवगार रान, नुकतीच पडलेली श्रावणसर आणि ढगातून डोकावणारा सूर्यकिरण, ऊन पावसाचा खेळ सुरूच. काही छोट्याशा टेकड्या तर काही दूरवर दिसणारे डोंगर, मध्येच एखादा खळाळणारा ओहळ, सारच आल्हाददायक आणि सोबतीला त्याची कुशी. त्या खिडकीतूनही बाहेरचं दिसतं बरं का. तिरपा कटाक्ष टाकतच गोड हसली. बट यहाँ का नजारा ज्यादा खूबसूरत है. खिडकी बाहेरच्या दृश्याचं वर्णन करताना नजर मात्र तिच्यावर. मेहराजी, नजारा तिकडे आहे. नजरेनेच खिडकी बाहेर इशारा करत सुचवलं. हाँ, आप देखिए ना, मैंने कहा रोका है. खिडकीची काच खाली सरकवली आणि भणाणणारा गार वारा अंगावर, अर्धवट मोकळे केसही विखरले चेहऱ्यावर, आणि या गारठ्यात पुन्हा त्याच्याच कुशीचा शहारा. वळून बसत यावेळी तिची घट्ट मिठी. देखा, यू नीड मी. कानात गोड कुजबूज. बंद करा ना विंडो. शहारून शर्ट मुठीत धरला गेलाच. राजीव, बदमाश आहात. मी मिठीत राहावी म्हणून एक एक नवीन क्लुप्त्या. माझा गोड गुलाबजाम. लेट्स एन्जॉय फ्रेश एअर. त्याने कपाळावर हळूच ओठ टेकवले. मेघा, आप भी कम नटखट नहीं हो. विंडो तर तुम्हीही बंद करू शकता. बट यू आर ऑल्सो एन्जॉईंग, मेरी मीठी मीठी तितली. माझे केस विस्कटतात ना. उगाचच खोटी तक्रार. तो हम किस लिए है. तिच्या चेहऱ्यावरचे केस अलगद दूर केले, पण ना खिडकीची काच वर झाली ना मिठी सैलावली. आपने मेडिसिन लिया ना, कल रात को भूल गई थी आप. सकाळच्या औषधांची आठवण केली आणि तिने नाक अकसतच मान डोलावली. काल रात्रीचे लेक्चरही आठवले. नाईट लॅम्प बंद करताना साईड टेबलवर औषधांच्या स्ट्रीपवर पडलेली त्याची नजर. एकाच गोळीची जागा रिकामी, म्हणजे दुपारनंतर रात्रीचा डोस तिने घेतलेलाच नाही हे लक्षात आलंच. आणि मग हेल्थ विषयी भलं मोठं ज्ञान देत स्वतःच औषध खिलवले लाडक्या राणीला. पॅकिंगच्या गोंधळात विसरले हो. चिडक्या कांद्याला समजावण्याची तिची धडपड, पण त्याचाही गोड गोड राग. तिची घट्ट मिठी झोपताना आणि कुशीतल्या तिला पाहत राग हळूहळू वितळला. पण मी 2 दिवस ज्यूस पिणार नाही, अजिबात नाही. हा, मी पिकनिकला आले आहे. कुशीतून वर पाहत गाल फुगवतच सांगून टाकलं. काल दिवसातून 2दा भले मोठे ग्लास बीटरूट ज्यूस पोटात कसे बसे ढकललेले. नसते प्यायले तर साहेबांनी नाक धरूनच पाजले असते. त्याचा एका धारदार नजरेची गोड जरब आणि ज्यूस गटगट संपवले तिने. ओ, तुरंत चीट डे ढूंढ लिया आपने. मोकळेपणी हसत होता. कालचे तिच्या चेहऱ्यावरचे विचित्र हावभाव आठवत जणू काही कारल्याचा रसच पाजत होता तिला. हो, मला तर वाटते माझा महिनाभराचा बीट खाण्याचा कोटा कालच पूर्ण झाला आहे. नो मोर बीटरूट. कळकळून विनंती. अच्छा, तो क्या खाना है आपको. लाडातच विचारलं. वडापाव. तिची उत्साही मागणी. व्हॉट. त्याच्या कपाळावर लक्ष लक्ष आठ्या. येस येस, वी वॉन्ट वडापाव. रिधिमाही सामील तिला. झोपायचं नाटक केलं तरी तीक्ष्ण कानांवर भाई भाभीच्या गप्पा येत होत्याच. त्यातून वडापाव हे जरा जास्तच जोरात बोललं गेलं. हो हो, थांबूया ना कुठेतरी. खिडकी बाहेर पाहतच कुठे चहा वडापावची टपरी दिसते का हे शोधणारी मेघा. आता वाऱ्याची पर्वा नव्हती. केस विखरले तरी चालणार होते, पण वडापाव हवाच होता. हाँ, रास्ते में कहीं तो मिल जाएगा. रिधिमाही शोधकार्यात सामील.
आणि वडापावच्या नावावर आपल्या धर्मपत्नींची झालेली युती पाहत दोघेही अहो हैराण. नो रिधू, इट्स नॉट हायजेनिक, ऐसे यहाँ नहीं खा सकते. गौरवची समजावण्याची धडपड. देखा गौरव, सुबह 2 घंटे वेस्ट करके पराठे बनाए रस्ते में खाने के लिए, एंड नाउ शी वॉन्ट्स वडापाव. भुवया उडवत हाताची घडी घालून त्याचं मिश्किल हसू. अहो, तिचं गोड आर्जव. सॉरी, त्याचा ठाम निर्णय. वडापाव खाण्याला मनाई नव्हती, पण यांची फक्त एक गाडी थांबणार नाही तर 4ही गाड्या थांबणार. आणि मग या वडापाव रोड पार्टीत अजून अर्ध्या 1 तासाचा चुराडा. त्यातून मुले आणि सिनियर सिटीजन्स सोबत. रस्त्यावरचे खाणे सगळ्यांनाच झेपेल असे नाही. मेघाची तब्येत आधीच नाजूक, अजून कुणाचेही आजारपण नकोच. गाडी कुठेही थांबवायची नाही. राजीव आणि गौरवने नजरेच्या इशाऱ्यानेच ठरवून टाकलं. दुष्ट. फुरंगटून कोपराचा वार पोटात झालाच. हा, दॅट्स मी, मोठा दुष्ट. खदखदून हसत पाठच्या बाजूस ठेवलेली छोटीशी हँडबॅग उघडलीच. ये खाओ, स्वादिष्ट है अँड हेल्दी. फॉइलमध्ये गुंडाळलेला मेथी पराठ्याचा रोल रिधिमाच्या हातात सोपवला. तितली, आपकी हर ख्वाहिश सरांखों पर, बट उसे हम अपने तरीके से पूरा करेंगे. रुसलेल्या तिच्याकडे हलकासा कटाक्ष, मंदस्मित करत. मग वाटेत ब्रेकफास्ट करू असं का म्हणालात तुम्ही? तेव्हाही कुठेतरी थांबणार होतोच ना. इवलूसचा राग आलेला त्याच्यावर. वडापावला नाही म्हणतात म्हणजे काय? यस मेघाजी, वो ऑन द वे मेरे फ्रेंड का रेस्टोरेंट था, बट आप दोनों ने मिलकर वो प्लान कॅन्सल कर दिया. हसतच रिधिमा आणि तिच्याकडे पाहणारे गौरव. दोन्ही बायकांचं सकाळी सकाळी पराठ्यांवरचं प्रेम उतू चाललेलं. ओ, असं का? आता हिला गप्प बसणे भाग. आपल्यामुळे आधीच बरेच चेंजेस अन अहोंची चिडचिड झाली आहे. पुन्हा नको. ती मिठीतून दूर झालेली वडापाव शोधकार्यात आणि त्याने पराठ्याचा रोल उघडून खायला सुरुवात. वाव, असं म्हणत तिला चिडवणंही. कसे एकटेच पराठा खात आहेत? आता बरं स्वादिष्ट लागतोय. सकाळी माझ्यावर डाफरले उगाच. मला विचारलं पण नाही पराठा हवा का. खरंच दुष्ट आहेत. राजीव, तुम्हाला खरंच काही वाटत नाही का? बघा समोर रिधिमादी जिजाजींना पराठा भरवत आहेत. नाहीतर तुम्ही फक्त मला औषधं खिलवा, नाहीतर बीटरूट ज्यूस. फुरंगटून मान वळवून खिडकी बाहेर पाहत बसली. काही क्षणातच त्याचा हात खांद्यावर अन पराठा ओठांशी आलाच. गुस्सा डझंट सूट्स यू तितली. गोड शब्द कानात. तो असाच रुसवा काढणार माहीत होतच, पण तरीही थोडा वेळ बसायचं होतं रुसून. उगाचच. मला नको, खा तुम्ही एकटे. मुरडलं नाक. वो थोडासा तीखा कम लग रहा है. नजरेनेच टेस्ट तर करा असं सुचवलं. तिनेही घाईतच घास घेतला. सकाळी तर व्यवस्थित होता, आता असं कसं म्हणतात? छे हो, पुष्कळ हिरवी मिरची आहे यात, बरोबर तिखट आहे. घास घोळवतच बोलणं. हा, अब तीखा हो गया. पुन्हा घास घेत हसत होता खट्याळ. जणू सुचवत होता, मेघा, तुमचा तीखा तीखा राग उतरला पराठ्यात. दुष्ट दुष्ट दुष्ट, मोठा दुष्ट. रागावूनही त्याच्या हातून पराठा भरवून घेतलाच. एक घास तुझा, एक घास माझा असं करत प्रवासही सुरूच. अन नजरेच्या गुजगोष्टी. बदमाश राजीव, त्या दिवशी म्हणालात माझ्या ओठांचा गोडवा गुलाबजाम मध्ये, आणि आता काय? पराठा तिखट केला का मी या ओठांनी? मेरी शर्मिली तितली, अभी तक हमने इन होठों की मिठास चखी ही कहा, तो हम कैसे बताएं? तिच्या डोळ्यात खोलवर पाहत ओठांवर अलवार बोट फिरवलं. अहो, अस्फुट हाक, गच्च डोळे अन हात पकडला त्याचा. मेथी का पत्ता, कानात हळूच सांगितलं. अन टक्कन उघडलेल्या तिच्या डोळ्यांसमोर मेथीचं इवलसचं पान होतं, त्याच्या तर्जनीवर विसावलेलं. आपको क्या लगा? या प्रश्नावर त्याचं खट्याळ हसणं अन तिचं डोळे मिटत हसत
गप्प बसणं, मध्येच त्याचं रिसॉर्टला फोन करणं, सर्व व्यवस्था चोख आहे ना विचारणं, त्या पाठोपाठ धीरजभाईंना फोन, आर्याजियाशी बोलणं, मुलं खुश आहेत हे कळलं. पापाजी मम्मीजींनाही फोन झालाच. बदमाश हो तुम राजीव, मेरी बहू को भगा के ले गए, उसे परेशान मत करना. मम्मीजीही हसत थट्टा करत होत्या आणि त्याच्या कुशीत बसलेल्या तिला सगळं काही ऐकू येत होतं. मेघा, आप ही बताइए, मैंने कुछ परेशान किया आपको? याचाही सरळ सवाल. फोन तिच्या कानाशी लावत हसत होता. अहो काय हे, पुटपुटत ओरडली त्याला. मेघा बताओ. मम्मीजींची थोडीशी खोडकर, थोडीशी हसरी हाक पुष्कळ होती. तिचं ततपप सुरू. मम्मीजी, ते म्हणजे मला आणि दीदी आम्हाला डिस्कशन करायचं होतं ना, थोडं महत्वाचं, म्हणून मी या गाडीत, मला दीदीच घेऊन आल्या. सुचेल ते सांगून मोकळी. मॉम, डिस्कशन कुछ नहीं किया, मेघा को तो बस भाई के साथ रहना था. मागे वळून रिधिमाचंही ओरडून बोलणं. हा रिधू, सब पता है मैनू. मम्मीजीही हसत होत्या. निशा मॅमचा थट्टेचा सूरही मिसळला त्यातच. घट्ट डोळे मिटत ती जे त्याच्या कुशीत शिरून लपली ते आता वर पाहायचेच नाही हे ठरवून. मेघा, पहुंच गए. मिठी सोडवत समोर पहा सुचवलं. सोनगाव ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहे या भव्य बोर्डवर नजर गेली आणि गावाच्या वेशीला लागूनच असलेलं रिसॉर्ट, निसर्ग. इथे इतर कोणीच टुरिस्ट नाहीत. आपल्याच 4 गाड्या पार्क होत आहेत हे पाहून तिच्या मनात शंका. येस, वी आर द फर्स्ट वन. अभिमानाने उत्तर देत खाली उतरला. फर्स्ट वन? असं का म्हणाले हे? म्हणजे अजून कुणीच इथं आलेलं नाही? कितकं सुंदर आहे सगळं. आजूबाजूच्या जागेचं निरीक्षण करतच खाली उतरली आणि तिच्या प्रश्नाचं उत्तर समोर. राजीव सर, निसर्गमध्ये तुमचे स्वागत आहे. साधारण 28-30शीतला तरुण अगदी झुकून पाया पडत होता आणि त्याला अर्ध्यातच उठवून कडकडून मिठी मारणारे राजीव सर. प्राऊड ऑफ यू. कौतुकाने पाठ थोपटत सभोवार नजर फिरवली. आमच्यामुळे तुम्हाला थोडी घाई करावी लागली, सॉरी फॉर दॅट, बट माझ्या मुलीला हे सगळं खूप आवडलं अँड थँक्यू व्हेरी मच. लॉबीत स्वागतासाठी उभ्या स्टाफकडे पाहतच राजीव बोलत होता. अहो सर, उलट आम्ही तुमचे आभार मानायला हवे की आमच्या ॲग्रो रिसॉर्टला पहिला पदस्पर्श तुमचा होत आहे. तुम्ही आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. हात जोडून नतमस्तक तरुण आणि त्याचे हात हातात घेऊन भारावलेला राजीव पाहून मेघा अचंबित. दोघांचे खास असे काही ऋणानुबंध आहेत हे जाणवलं. आपल्या संपूर्ण फॅमिलीची जातीने ओळख करून देणारा राजीव आणि रिसॉर्टबद्दल भरभरून बोलणारा सारंग इनामदार. आणि मेघाला पडलेलं ऋणानुबंधांचं कोडं उलगडलं.